हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसं आहेत आपण सगळे? तर आज आपण जाणार आहे भजन बघायला. असे सर्वांनी आदरणीय
भक्ती कशी असावी आणि त्याहीपेक्षा निष्ठा कशी असावी ते प्रभू रामचरणी समर्पित केलं आणि जगाला दाखवून दिलं की रामाचा भक्त कोण असेल तर तो फक्त आणि फक्त हनुमंत राया. त्याच्या सेवेला सुरुवात करूया. बुवांची गॅप मध्ये बरंच पडलो आहे. बुवांची माझी पहिलीच बारी आहे. बुवा तसं काय नाही, बाकी काय डिझेल महाग झाला आहे. असो, नक्की 100% कार्यक्रम करणार. पण मी माझ्या वतीने सांगतोय, महिला वर्ग आहे इथे, पुरुष वर्ग आहे, या युट्यूबच्या माध्यमातून ऐकतायत, तुमच्या कानापर्यंत हात जाईल असा शब्द मी या ठिकाणी प्रयोग 100% म्हणजे 99% तरी पाहिलं. 1% इकडे तिकडे होय मी माझ्या वतीने सांगितले, कारण बुवांचा माझा अंदाज नाही आहे आणि तो अंदाज लागल्यानंतर मी बुवांबद्दल सुद्धा 100% भाकीत करणार नाही. तसं ज्योतिषी आहे मी. बुवा प्रथम परमेश्वराचं नामस्मरण सुरुवात करूया. नक्की पेटूक म्हणजे काय, पेटूक लिहिलं फक्त पेटवण्यासाठी 5-5 लिटर डिझेल दिला. पेटवा हा शब्द देवगडात गेल्यानंतर पहिला ऐकून का होय असं वाटतं आपण म्हणजे भजना घेण्यापेक्षा ना काहीतरी असं बोलते पी घेऊन देऊ हवे. पण परंपरा आहे, प्रथा आहे. जरी मी बडबडत बसलो तरी तुम्ही नाव ठेवणार, नाही बडबडलो तरी नाव ठेवणार. त्यापेक्षा न बडबडता सुरुवात करतोय. तुमका नाव माका काय बोलू त्या बोला, कारण की नाही अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल उधळीत रंग नाता घरी नाते माझा सखा पांडुरंग नाता घरी नाते माझा सखा पांडुरंग नाता घरी नाते माझा बदल कारे गप रे सारे धजा साध पध पग पगरे सारे धजा हरि भजन घेता गोडी हरि भजन घेता गोडी निवारे जन्म मरण गोडी निवारे जन्म मरण गोडी भावे करिता हरिजे भजन भावे करिता हरिजे भजन देवा होय समाधान देवा होय समाधान भजन पूजन करिता भजन पूजन करिता देव भक्तांचा होय दाता देव भक्तांचा होय दाता भजन महिमा निस्सीम भजन महिमा निस्सीम अधमा पदवी उत्तम अधमा पदवी
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते हरिमना पुंडलीक वरदा अनादि सिद्ध पंढरपुरवासी श्री पंढरीनाथ संत शिरोमणी ज्ञानराज ज्ञानेश्वर संत शिरोमणी श्री तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आयर्विधी गावदेवी महापुरुष कामदेव वक्रतुंड विघ्नहर्ता श्री गणपती गजानन सत्य संकल्पाचा विधाता श्री सत्यनारायण गोब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समान मानणाऱ्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा नऊ महिने मोठी मोठी वाढवत असता लाजा घालणाऱ्या आणि वरती मात्र प्रेमामृतपासून दोनाचे चार हात करून ग्रस्ताश्रमी पाठवणाऱ्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या महारूपी सुदेवतांचा सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्रीमान भगवान लोके हरिहर धन्यवाद. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन कसं असावं हे लिंगडाळगाव वरचीवाडीमध्ये आल्यानंतर समजतंय. शिस्तबद्ध कार्यक्रमाचं आयोजन आणि त्यामध्ये वेळेवरती जे सत्कार समारंभ वगैरे केले एकदा जोरदार टाळ्या मंडळासाठी मंडळी होऊन जाऊन दे. कारण हा कार्यक्रम तुमचा आहे आणि तो सक्सेस करणं तुमच्या हातामध्ये आहे. आज दोन्ही बुवा आम्ही पाहुणे इकडे गेलेले आहोत. कारण ना बुवा तुम्ही येऊन गेलाच वाटतं एकदा. एकदा इलेलंच मी फर्स्ट टाइम इले. पण आज वाफेकर बुवा म्हटल्यानंतर जी दहशत आहे भजन क्षेत्रामध्ये त्यात मागा जवळून बघूची आहे. युट्यूबला बरंच ऐकलंय तुमच्या बुवा. आज पण असे बसले दिसतात ना तसं म्हणजे जेव्हा पेटी चालू करतात ना तेव्हा रुद्रवतार वेगळंच असतात की आज वेगळा काय आहे हो असं काय नाही ना. नाही तू माका समजत नाही नक्की काय प्रकार आहे तो. पण बघ काय मामा बराच ना काय असं पाण्यामध्ये उतरल्याशिवाय त्याचा अंदाज येत नाही होय की नाही. तसे वाद्यकर बुवा जवळून बघितल्याशिवाय त्यांचा अंदाज येणार नाही. तर जोरदार काय माझ्या वाद्यकर बुवांसाठी होऊन जाऊ दे. एकच मिनिट बघा ना नावासाठी ना पैशासाठी बुवा ना नावासाठी ना पैशासाठी लिंगाळगाव वरचीवाडी घडते फक्त आणि फक्त हनुमंतरायाच्या नामस्मरणासाठी हनुमंतरायाच्या नामस्मरणासाठी हनुमंतरायाच्या नामस्मरणासाठी आज या ठिकाणी रंगबिरंगी तोरण्यात बघा. रंगबिरंगी सगळ्यांनी कपडे परिधान केलेले आहे. पण ज्या रंगाने आपलं आयुष्य उधळून निघालंय ज्या रंगाने आपल्या जीवनामध्ये रंग भरले तो म्हणजे एकच रंग तो म्हणजे मंडळी पंढरीचा पांडुरंग आहे. पंढरीचा पांडुरंग आहे आणि पंढरीचा पांडुरंग आहे. आणि त्या पांडुरंगाला साष्टांग दंडवत घालून या ठिकाणी प्रथमतः भजनाला सुरुवात करूया. कारण वेळेचं बंधन आहे दोन्ही बुवांना. कारण आज भिंगा किंवा देवगड म्हटल्यानंतर यावर्षी निसर्गाने प्रकोप केला
म्हणून थोडा व्यवसायामध्ये घट आहे. नाहीतर आंबे हापूस म्हटल्यानंतर देवगड, पण तरी सुद्धा प्रत्येक जण कामाला जाणार आहे, तेव्हा दोन्ही कोणी आपण भान ठेवून त्या पद्धतीने कार्यक्रम केला पाहिजे, ह्या मताचा मी आहे मंडळी. आज हा कार्यक्रम सन्मान्य लोकेभाऊंनी मला फोन करून सांगितलं, बुवा आमच्या गावामध्ये या म्हणून, त्यांचे आभार मानतोय. आणि खरोखरच या भजन क्षेत्रामध्ये भजनाला बसल्यानंतर प्रत्येकाचे शाब्दिक वाद हे होतात, वैचारिक वाद होतात प्रत्येकाचे, नाही बुवा, पण ते कायमस्वरूपी नसतात. स्टेजवरून आपण खाली उतरलो की आपण आपल्या मार्गाने जायचं असतं, तेच भजन आहे, ती डबलबारी आहे, नाही का. आणि खरोखर लोकेबुवांनी या ठिकाणी माझं नाव सुचवलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतोय. वागदेकर बुवांचे आभार मानतोय. 2-2 वेळा आभार मानले तर माणूस बघितच नाही माझ्याकडे. रिॲक्शन मुळे मी घाबरून गेले, रिॲक्शन देत नाही. बाकी कसे चांगले होत, पण कसं आहे माहिती आहे, एखादा तो आता IPL सीझन चालू आहे, एखादा रनअप घेऊन येलो आणि समोर तो बॅट्समॅन चान्स काय घेतात, त्याच्यावर तो बॉलर टप्पो टाकतो, होय की नाही. कधी बाउन्सर टाकतो, कधी यॉर्कर मारतो, काय समजत नाही, काय यॉर्कर टाकू की बर्ना टाकू. माका बहुतेक अलरमच टाकूची लागणार वाटतं, काय खरंच तर नाही. पण क्रिकेटमध्ये सुद्धा एक 4 तारीखला आमच्या खांबाळे गावच्या अंधेरीला आझाद नरकरगाव वरची मॅच आहे, आणि 5 तारीखला डोंबिवलीची BSPL आहे, त्या सुद्धा आवर्जून बघा. तसं काय पवार कमी पडण्यात तर नाही खायच्या, मी आडवर नाही मरण, हो 100% मरण, मेले तरी न्यावा घराकडे माका, नाही तर बाहेरच्या बाहेर न्यायच्या. कारण वागदेकर एवढा मोठा ना आमचा कसा शॉर्टकट पवार, एकच वार सगळे गार, कारण नाव आहे संजय पवार. पण भारी असते. तुम्ही आता असता, तुम्ही माका असून दे काय, पण आज तुमच्यासाठी मी 100% म्हणजे वागदेकर बुवा ज्या काय बोलतील त्यांनी बुवा तुमचं वाईट असं काय बोलणार नाही, काय टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही पवार बुवा काय ओळखलंच नाही, काय नाही. बाकी तुमचे सुपारीचे बागा तसे समजते माका, त्या सुपारी तरी आणायचं माका नाही ना. भजनाला 100% रंगत येणार, कारण सुरुवात माझ्याकडे, कारण रामकृष्ण हरी बघा, रामाचा आधार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार, आणि हा उच्चार किती वेळा होतो ते ज्यांचे रामकृष्ण हरी नामचं पावन भाग्य आहे की आम्हाला हा उच्चार करण्याची संधी मिळते, आणि तुम्हाला भजन रसिकांना ती श्रवण करण्याची संधी मिळते. कारण राम या 2 अक्षरासाठी हनुमंतरायाने आपलं आयुष्य घातलं, नाही का. प्रभू रामासाठी आपलं आयुष्य त्यागलं त्या हनुमंतरायाने, आणि तो हनुमंतरायाचा जन्मोत्सव साजरा होतोय, नाही का. वाल्या कोणी अशिक्षित होता बुवा, अडाणी होता, त्याला काय करावं समजत नव्हतं, येणारा जाणाऱ्यांना लुटायचा, मारायचा, त्यांच्याकडून सोनं दागिने सगळं काढून घ्यायचं. एक दिवशी त्या वाटेतून नारद मुनींचं आगमन झालं, त्यांनी बघितलं हा दरोडेखोर लोकांना मारतोय, छळतोय, त्यांचं सगळं ऐवज काढून घेतोय. त्याला सांगितलं, हे बाबा हे जे करतोय, बाबा हे जे करतोय त्याच्यामध्ये तुझ्या घरचे सहभागी आहेत का विचार. गेला घरी, बायको पर्यंत बोलावलं, पहिलं पोरग्यांका विचारता, बाबा मी पैसे कमवून आणतोय, त्याच्यामध्ये तुमचा सहभाग आहे का. पोरग्याने सांगितलं ना आमका माहिती नाही. बायको विचारला, बायको म्हणता आमचं पण संबंध नाही. झालो परत जागेवर येतो नारद मुनीकडे, आणि म्हणता मुनीवर माझ्या घरचे मला सपोर्ट करत नाही, मी ज्या काय करतोय त्या माझा. नारद मुनी म्हणता मग ह्याच्यातून तुका तरुण गावता असेल तर एक मंत्र सांगते, तो मंत्र फक्त म्हण, आणि तो राम नामाचा जप त्या वाल्या कोळ्याला दिला. पण तो एवढा अशिक्षित होता, अडाणी होता, त्याला राम म्हणता येत नव्हता. तो मरा 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 म्हणता म्हणता राम त्याच्या मुखातून निघाला, आणि रामायण घडायच्या अगोदर वाल्या कोळ्याने 100 रामायण लिहिलं, आणि ते 100 रामायण ब्रह्मदेवाने काय केलं, 3 विभागामध्ये विभागून दिलं. स्वर्ग मृत्यू पाताळ 33 कोटी 33 लाख
32,333 उरला एक ग्रंथ तो म्हणजे अनुष्ठान ग्रंथ. अनुष्ठान ग्रंथामध्ये 32 अक्षरं होती. परत ब्रह्मदेवाने 10 10 10 सर्ग मृत्यू पाताळा देऊन टाकली. उरली 2 अक्षरं ती म्हणजे रा. आणि मग हे आपलं भजन. जन्माला आल्यानंतर बालक होता त्या जय जय रामकृष्ण हरी. लग्न झाल्यानंतर लग्नाच्या पूजेत होता त्या जय जय रामकृष्ण हरी. आणि समजा एखादं ढकाललो तर जाताना सुद्धा काय होता जय राम श्रीराम जय जय राम. म्हणजे जय जय राम आपल्याला बुद्ध दिलाय. म्हणून प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया. भजन अक्षर 3 आहे. व भजावा ज जपावा न नमावा. प्रत्येक जण सांगता आपल्या परिमेश स्टेजवर बसल्यानंतर. पण कोणाला भजावा? त्या परमेश्वराला भजावा. कोणाला जपावा? ते आपल्या आई वडिलांचा आदर्श जपावा. आपल्या गुरुजनांचा आदर्श जपावा. आणि कोणासमोर नमावे तर या भजन रसिकांसमोर नमावे. हे ज्याला कळलं तो त्या हरिनामामध्ये दर्शन केला. जन्माची खुर्ची मिळाली की काय काय बडा बडा सांगायचा. पण खाली उतरल्यानंतर हे ह्योच होतो काय कर वाटताय तसंच वाटताय. तसं नको आहे. म्हणून प्रथमतः भजन करूया म्हणजे धन्यवाद. घन घन माला घन 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 घन. आज सुद्धा भरलो होतो. पोसायचा थांबलो. सावंतवाडीकडे पडलो. तुमच्याकडे पाऊस पडलो काय सकाळी बघितलं. मी सांगितलेलो काय पाऊस पडतो तर इकडे पडून दे. माणूस भिजून येऊन दे थांबलो. घन घन माला नभी दाटल्या कोसळती घन घन माला नभी दाटल्या कोसळती हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा. हरी नारायण गोविंद गोपाळ हरी नारायण गोविंद गोपाळ गोविंद गोपाळ गोविंद गोपाळ हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही
आज जबलवाडी म्हटल्यानंतर हे बघायला क्वचितच मिळतं. काल व खेड या ठिकाणी खेडला जवळजवळ 500 महिला होत्या. 500 महिला म्हणजे कुठेतरी भजनाचा रंग सुधरतोय असं वाटतंय. आणि तो सुधरायचा असेल तर प्रत्येकाने त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. थेंबे थेंबे तळे साची. कुठची गोष्ट झाड लावलं की त्याला फळ येतील असं नाहीये. त्याच्यासाठी एखादा आंबा लावला त्याची काय बरोबर ना, डिझेल आहे ना. एखादा आंबा लावला तर तो धरायला सुद्धा, त्याला फळ यायला सुद्धा 5 ते 6 वर्षाचा कालावधी लागतो. तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये सुधारणा होण्यासाठी आज या ठिकाणी सरपंचही बसलेले आहेत, पंचायत समिती सदस्य बसलेले आहेत. कुठच्याही गावामध्ये सुधारणा करायची असली तर त्याला सुद्धा कालावधी लागतो. तसंच मी म्हणत नाही भजनाचा रंग बिघडलाय, पण काही ज्या दुर्मिळ गोष्टी घडतायत त्यामुळे फक्त त्या बुवांचंच नाव खराब होत नाहीये, तर अख्ख्या भजन संप्रदायाला कुठेतरी गालबोट लागते. आणि भजन संप्रदायाला गालबोट लागली की त्याची थळ आपल्या कोकणामध्ये पोहोचते. कारण डबलवारी क्षेत्र म्हटल्यानंतर कोकण, डबलवारी क्षेत्राचं उगम स्थान कुठचं असेल तर कोकण आहे. कारण आडेपाट्यावरती जे जन्मलेले रत्न चंद्रकांत कदम बुवा, कुसर गावामध्ये जन्मलेले रत्न परशुराम पांचाळ बुवा आणि सन्मान्य पाटील बुवा कैलासवासी, वामन खोपकर बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, ह्या कोकणातील रत्नांनी हरिनामाचा वारसा, यासारख्या असंख्य दिग्गजांनी हरिनामाचा वारसा चालवलाय. आणि तो वारसा कुठेतरी बुवा आपल्याला चालवायचा आहे. या ठिकाणी महिला वर्ग आहेत, कुवाऱ्या मुले आहेत. एकच सांगतो बघा, आज सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी 2100 रुपये मिळतात ना? नाही मिळतात की ना? हात आहे बोला. नाही बंद केला ना. आता ताई प्रयत्न करतील, मिळतील. लाडक्या बहिणींका 2100, लाडक्या भावांका 2100. काका कॅस वाढून गेलो ना. या ठिकाणी कुवाऱ्या मुली बसल्या आहेत. ताई मी एकच सांगेन, गव्हर्नमेंट सरकार 2100 रुपये देऊन दे, नाही तर 5000 रुपये देऊन दे, त्याने आपलं भलं होणार नाही, आपला संसार सुखाचा होणार नाहीये. पण त्याही पेक्षा मी म्हणेन, माझ्या माता भगिनी, माझ्या ताई माई अक्का जेव्हा रात्री अपरात्री एखाद्या रस्त्यावरून येत असतील आणि त्या सुरक्षित घरापर्यंत पोहोचतील असा कायदा जर सरकारने केला तर तो आमच्या महिलांसाठी मोलाचा आहे असं मला वाटतं. त्या ठिकाणी कुवाऱ्या मुली बसल्या, त्यांना सांगेन तुम्ही शिक्षण किती घेता त्याला अजिबात महत्व नाहीये. तुम्ही कोणत्या हुद्द्यावरती काम करणार जाऊन पुढे त्यालाही महत्व नाहीये. तुम्ही किती पगार घेणार त्यालाही महत्व नाहीये. पण तुमचे आई वडील जेव्हा या अशा कार्यक्रमामध्ये समाजामध्ये फिरतील आणि त्यांची मान ताट असेल, अशी तुमची वागणूक असेल ना, 7 जन्माची नाही आता म्हणून 7 जन्माची नाही आता म्हणून समजा, 7 जन्माची नाही आता म्हणून समजा. रूपाचा अभंग सादर करतोय. तत्पूर्वी एकच सांगेन, आज असंख्य देवता आहेत, पण या असंख्य देवतामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दैवत कोणतं असेल तर ते आपली आई आणि बाबा. त्याचं जोरदार आहे आई वडिलांसाठी म्हणजे होऊन. कारण तिने जगदात स्वामी आई विना
भिकारी होता नाही का? मग आपण आई वडील असताना सुद्धा म्हणून जिवंत असेपर्यंत आपल्या आई वडिलांची सेवा करा. आपल्या आई वडिलांना जे जे पाहिजे त्याच्या नंतर माझ्या बाबा बाळाव्यात लाडू आवडायचे, चिवडा आवडायचो, सुरमईचा तुकडा आवडायचो. खाणार कोण? उपास करी. त्या नको, पण जिवंत असेपर्यंत त्यांना चहाचा घोट तरी. त्याहीपेक्षा मी सांगेन, दिवसातून मुंबई सारख्या ठिकाणी असलात ना, एकदा फोन केलात ना, तरी आई वडील खुश राहतील. म्हणून भजनाच्या माध्यमातून सुरुवातीला सांगतोय. कारण आता यानंतर आमचे वाघेकर बुवा स्थानापन्न झालेले आहेत आणि त्यानंतर ते परफॉर्मन्स देणार आहेत भजनाच्या माध्यमातून. म्हणून एकच सांगेन बघा की आई वडिलांची सेवा करा. आणि दुसरी गोष्ट की दुसऱ्याचं चांगलं बघा, तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. रूपाचा अभंग या ठिकाणी सादर करतोय. त्या पांडुरंगाचा रूप पाहताना आपण पंढरीला गेल्यानंतर पंढरीच्या विटेवरी पांडुरंग उभा आहे, हात कटेवरी, नाही का? वारकरी संप्रदायाची ध्वजा पताका कोणी खांद्यावर घेतली आहे? शब्द पांडुरंगाने घेतले, संतांनी घेतले. म्हणून तर आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हटलं जातं. कारण या महाराष्ट्रामध्ये असंख्य संत जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, छत्रपती संभाजी महाराज जन्माला आले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि मुंबई सारख्या ठिकाणी मराठ्यांचा वाणी झालेले हिंदू बाळासाहेब ठाकरे जन्माला आले, बाळासाहेब ठाकरे जन्माला आले. म्हणून हा महाराष्ट्र आहे. आणि हा महाराष्ट्र जर आपल्याला महाराष्ट्र ठेवायचा असेल तर प्रत्येकाने त्याच्यासाठी कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. म्हणून एकच सांगेन बघा, सुखासाठी कोणी काशीला गेले, सुखासाठी कोणी तिरुपतीला गेले, सुखासाठी कोणी पंढरीला गेले, कोणी उपवास केला, कोणी संकष्टी केली, कोणी एकादशी केली. पण या कलियुगामध्ये पृथ्वी तलावरती तो सुखी झाला त्याने आपल्या आई वडिलांना घरामध्ये ठेवलं आणि त्यांची सेवा केली. त्याने आपल्या आई वडिलांना घरामध्ये ठेवलं आणि त्यांची सेवा केली. म्हणून मंडळी परत परत सांगतोय, तुम्हाला भांडार बघू का? असत भांडार 100% होणार. आमचा तत्वाचा भांडार. तुम्ही रागात बघू नका माझ्याकडे. भांडण 100% होणार. पण त्या आधी हे जे मुद्दे आहेत ना, ते भजन रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या गादीवरती आम्हाला कुठेतरी तुम्ही बसवता, नाही का? प्रत्येक कार्याची स्टेप बाय स्टेप असते, नाही का? डायरेक्ट आपण मंदिराचा कळस बांधतो का? नाही बांधत ना, पहिला पायार असतो, होय की नाही? म्हणून प्रथमतः आपण रूपाचा अभंग सादर करूया. म्हणून एकच सांगेन बुवा, ओ बुवा, तुम्ही तुमका ज्या काय जमता तुमच्या पद्धतीने तुम्ही बोलूचा, माका काही बोला तरी चालेल. आज मी तुमच्या प्रेमाखातर धावत दिलेलो आहे 500 किलोमीटरवर ना, तो सुद्धा 9 वाजता पोहोचलोय. तुम्ही थोडेसे लेट झाला कारण का इंजिन वगैरे आता काय ते डिझेल वगैरे मिळत नाही पडतं. असून दे, काय तसं वाद नाही, ते तो विषय नाही आहे. पण आज माझ्यापेक्षा मिल्यापासून सगळे विचार वागतेवर बुवा करेल. मी आपलो का आपलो ते उभो कोण विचारणार माका? कोण नाही म्हटलं. विचार करून जॅकेट घालून येतोय. आता कशा हसला? जरा हसा हो बुवा, जरा हसा ना. काय घेशा तुला? नाही हसत नाही. म्हणजे आता हास्य सम्राट बघा, हसण्यासाठी आता पैसे द्यावे लागतात टीव्हीवरती कार्यक्रम बघण्यासाठी. पण हे बुवा हसणार कधी माहिती आहे? माझा कांडा काढल्यानंतर हसणार. आता तरी आता मी काय मरू आता? आता म्हणजे मी मेल्याला असणार ते असो. पण त्याच्यासाठी तरी मरावे परी कीर्तिरूपी ओरावे. मी माझं भाग्य समजे. वाघेकर कोण जर शाब्दिक बॉम्ब टाकला नाही आणि पवार बुवा मेलो तर मी माझं भाग्य समजे. आज बघू जाताय तुम्ही खैतो बॉम्ब टाकता असतो. काय हाताला कळत नाही हो. असं रुपाचा अभंग सादर करतात. मपणी मप गमरी सा निसरे समी सधणी रे परमरी मबधणी मबधणी धनी रे पांडुरंग
पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी हरी हरी
आई बहिणी उपस्थित आहेत. तसेच हळदीबुवा, पक्वान वादक, झांग वादक, दशावतार सर्व कलाकारांचे आभार मानतो. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अशा प्रकारे संजय पवार बुवांनी आपलं भजन केलेलं आहे आणि खरोखर चांगली पहिलीच आमची जोडी हा आजपर्यंत काय भारी होऊ नाही. पण इतक्या बुवात मला आज कळलं की संजय पवार बुवा ज्योतिषी आहे. पॉइंट काय घेऊचे असतं उगाच बडबडला म्हणजे त्याला नाही. खूप 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 काही माहिती लावलेली पण ज्योतिषी असत. 28 तारीखला युद्ध सुरू झाला आणि 27 ला दुबईला ज्योतिषांचं संमेलन होता. मग एवढा जर ज्योतिषांचा हा जगात होतो तर उद्या युद्ध जाताला त्यात ज्योतिषी जमलेले त्यांना माहित नाही कसा. त्यांच्या विश्वास ठेवतो का तुझ्या ज्योतिषा विश्वास ठेवतो. आणि ज्योतिष वगैरे हे विषय जरा कमी करा. सध्या प्रकरणात काय तरी नाव नको घेऊया. एका गरज घेतील जरा पण त्या ज्योतिषाच्या ह्याच्यात म्हणा नको. ही जागा तशी आपला क्षेत्र झालं घाती हरी नाम. अरे आपल्याला हा मानव जन्म जो प्राप्त झाला ज्यावेळी ब्रह्मदेवाने निर्मिती केली असंख्य किडी मुंगी पशु पक्षी झाडे पण त्यांच्याकडून परमेश्वराचं नामस्मरण घडणार नव्हतं म्हणून कुठेतरी आपली मानवाची निर्मिती झालेली आहे. हे ज्योतिषशास्त्र वगैरे हे बघण्यासाठी नाही. इथे ज्योतिषाची गरज काय नाही. निस्ता राम नाम जरी मुखात असला तरी तो माणूस तरुण जाऊ शकतो. आणि त्याच राम नामाची ताकद म्हणजे हा हनुमंतराय. आता तुम्ही सुद्धा त्या हनुमंतरायाबद्दल सांगितलात पण ज्या हनुमंताची आज आम्ही पूजा अर्चा करतो किंवा स्थापना करतो ही सुरुवात कशी झाली बघा. ह्या भावी पिढीला कुठेतरी एक राम नामाची आवड लागावी. ही भक्ती पिढी नवीन पिढी भक्तीमध्ये यावी म्हणून रामदास स्वामींनी ही हनुमंतरायाची स्थापना केली. हे तुमका सांगायला जमलं नाही. समर्थ रामदास स्वामी ज्यावेळी तप करायचे त्यावेळी खोल पाण्यात जायचे आणि त्या पाण्यात जाऊन तपाचरण सुरुवात करायची. आणि तिथे रामदास स्वामींचं तपाचरण सुरू झालं की तिथे एक माकड येऊन बसायचा. आणि ज्यावेळी त्या समर्थ रामदासांचे 13 कोटी जप पूर्ण झाले त्यावेळी तो वानर खाली उतरला आणि साक्षात हनुमंतराय या स्वरूपात त्यांनी समर्थ रामदासांना दर्शन दिलं. त्यावेळी रामदासांच्या मुखातून शब्द
आले भीमरूपी महान मुद्रा वज्र हनुमान मारुती मनाली अंजनी सुता रामदूता प्रभंजना. काय म्हणतात भक्ती? हा? तुम्ही खूप काय माहिती सांगला असती तो वाल्या कोळी येडो होतो. हा? खरोखर येडो होतो तो. आणि त्याने म्हणता रामायण वगैरे लिहिला आता गोष्ट खरी आहे. पण ज्यावेळी खरं रामायण कसं घडलं बघ. नल आणि चंद्रमौळी ह्या दोघांचं युद्ध चालू होतं आणि दोघे आता सगळं एकटा इराण इस्रायल अमेरिका दोघ जण त्याच्यामुळे एकट्याला लढत. तसे नल आणि चंद्रमौळी ह्या दोघांचा युद्ध होता. युद्ध काय आटोक्यात येईना. पृथ्वी गळमळू लागली. त्यावेळी देवादिदेव महादेव ध्यानस्थ बसले होते, तपाला बसले होते आणि त्यांचा तपभंग झाला आणि डोळे उघडतात त्यांच्या मुखातून राम राम असा शब्द उच्चार आला. त्यावेळी तिथे नारद मुनी होते. नारद मुनीने शंभू महादेवांना विचारलं, देवादिदेव महादेव तुम्ही तर देवांचे देव महादेव आहात, मग तुमच्या मुखातून राम राम असे शब्द का आले? त्याचा अर्थ सांगा. पण महादेवानी नारदाला काही अर्थ सांगितला नाही. एक श्लोक सांगितला. तो श्लोक घेऊन नारद मुनी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने ते एका श्लोकाचे 100 श्लोक केले आणि ब्रह्मदेवाने ते 100 श्लोक घेऊन वाल्मिकी जवळ दिले आणि वाल्मिकीने 101 कोटी श्लोकाचं रामायण तयार केलं आणि पुढलं ते गणित सांगला 33 त्या बरोबर हा. पण योग चुकलाच वाट ते फक्त बरोबर जागेला जास कोई लिंगडा दिले आणि मंगे त्याला कळलं की ते आमचं मंदिर असं आता तोपर्यंत त्यांना बरेच ठेवले ते म्हणजे असा फिरवून कसं वाढव नका ना. तुम्ही फिरे गेला ते जागेला आणू शकते तुमका वाईटच बोला भया असा काय ना. तुम्ही चालतानाच ते काय म्हणतात वागणेकर बुवा बारीक करते तशी मी करतोय. अरे सुरुवात कोणती ह्या माझ्या भल्या माणसात तुम्ही मी काय करतोय माझ्या तू काय करशील तर माझ्या भाऊ भया ना. तू गपचूप ठेवलं तू बडबडण्याचा अर्थ काय नाही. खूप बडबडला म्हणा काय सगळा फरक घडतो असं मला तर वाटतं. पण तुम्ही जर बोलशात ते पॉइंट तंतोंत खोडून काढेल आणि जर नाव हा नक्कीच लागायला ठेवेल. तर माणूस या माझा विश्वास इथे दुसरी टीम आणि काय म्हणतो बरेचसे गोष्टी सांगत गेले ते. मी आपलं गपचूपकडे फक्त लोक आपले ओळखीचे हे कोणच ओळखत नाही. जो तो चर्चा वाद्यकर वाद्यकर म्हणजे आपली स्वतःची कमीपणा स्वतः सांगतो. ह्या मोठेपणा आहे त्यांच्याकडे की आपल्याला कोण ओळखत नाही. आणि यशोलो त्या प्रत्येक मंडळीच्या बॉडीवर होतो. मुली बाबा कसे म्हणते ते पिशे दिले तिथं 5 रुपयाची पिशे आली तिथं फोटो शापू 15 रुपये. पण आम्ही बघा सामान्य शेतकरी माणूस आमच्याकडे अशी भव्य वस्त्र हातीत ब्रेसलेट अंगठे असला काही बैल होते ते सुद्धा आम्ही विकले. फक्त आता फुकली वेळात जाऊ द्या. पण ती विकूची आता रद्द केली. याचं कारण काय ह्याच बंद जातो श्री ती फुकणी आटावली. आता फुक फुक काय काय सांगले बराचसा कायदा वगैरे काढतो आमचा गोष्टी बरोबर होत. अरे आज पहिला सुरक्षित नाही होत ही बाब खरी. आपण गेल्या तुम्ही ते त्यांना भेट सगळ्यांका सुरुवात कर कायदो काढून घेऊ ना त्याची अंमलबजावणी ताबडतोब कराय नाही बोलत जमीन तो माका बोलवतो. महाराष्ट्र म्हणता महाराष्ट्र केवढं महाराष्ट्र. अरे असा ताकद ह्या जगाच्या पाठीवर महाराष्ट्राची ताकद आहे. तुम्हाला एका वाक्यात सांगते. लंडन मध्ये विस्टन चर्चिल यांचं भाषण चालू होतं आणि ते भाषणात आपल्या भारतीयांना इंग्लिश मध्ये शिव्या देत होते. सगळे लोक ऐकत होते. एक तिथे आपला महाराष्ट्रीयन मनुष्य होता तो बॅरिस्टर A.R. अंतुले. त्यांनी काय केलं
ती सरळ खुर्ची उकलली आणि विस्टन चर्चीच्या दिशेने फेकून दिली. ही आपल्या महाराष्ट्राची ताकद आणि तेच पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि पहिली कर्जमाफी शेतकऱ्यांना त्यांनी दिली. ही महाराष्ट्राची ताकद. कुठे फिरायला वया निस्तारात द्यात म्हणे आई घर बघ जगन बघ सगळं भूगोल बघ नाही कुठल्याच कोणी द्यायला तरी का माहिती वया महाराष्ट्र म्हणतो नाही इथे म्हणशील तू महाराष्ट्र माझा हा स्त्रियांका असा करू गया पुरुषांका किती पैसे गावतो त्याकडे कोणा भेटत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर एखाद्या कोणा जिल्ह्यात पैसे भेटत नाही. खरंच कुठे काही फेकतो इथे आणि मग खाली खुर्च्या बसून गेलो काय नाही म्हणजे तो काय आपल्या विषयाने तू मंत्रालयात तुझ्या म्हणजे हे माणूस हे प्रचार असो करतात आणि पुन्हा आता ज्योतिषी म्हणून सांगल्याने जाता बरेच नंबर घेतले पण आमचा ज्योतिष तसं सांगून नसता. संदीप पुजारी बुवाची मंडळी आजही आठवण काढता तळ्यात बारी होती सरळ एक बॅकिंग आकडोच सांगून टाकला आम्ही. हो दुसऱ्या दिवशी तो आकडो इलो काय उपयोग नाही याचा घरी नाही घडणार त्याकडे तू चांगलं होतं घट्टाला घडा बघा नुसता सांगच काय तो समाधान होतो लोक अजून एक अधिक बोलण्यात अर्थ नाही. खूप बोला शकते नक्की रात बोलू शकते अनेक मुद्दे तुझ्याच मुद्द्या घेऊन बाकी माझ्याकडे मला काय वापरायला लागत नाही. मी बरेचसे हरी बुवा बोलले की मला काही त्रास होणार नाही. ते काय बोलतील त्याच्यात आपण फिरत राहायचं. आपण काही तयारी करायची गरज असते. आम्ही बघणं असं नाही. आता एक मुंबईसून बघा पोवाड बोलणं भारी आहे ना त्याची आता काय 3-4 वाजता काहीतरी ते हिरो टाकले त्यांनी बारी जरा ऐका म्हणजे कशी करू पाहिजे तो काही पुढे करू शकता म्हणजे एखाद्याची बारी भाऊ ऐकल्यानंतर तो गण ऐकलाय मी नमन म्हणजे बाबा ती लोके बुवांना बारी होती. लोके बुवांबरोबरची बारी त्या नमन ऐका ह्यांचा नमन त्या नमन ऐकले आणि म्हटले की पुढे बारी ऐकायची काही गरज नाही. भयंकर तयारी भयंकर जबरदस्त तुकाराम महाराजांचं नाव हा त्या नमनात असं सांगा त्याच्याबद्दल मला काहीतरी तुम्ही जरा समजावं मग त्याच्यात मी नंतर बोला. म्हणजे एवढी तयारी भारी की नमन ऐकूच निघाला की भजनच पूर्ण भारी आहे. पुढे काही ऐकण्याची गरज नाही. म्हणजे जसं भात जर बोलतो होतं बायक काय करतं याकचित बघतं तो सुकून मोडून बघत नाही तसा आमचा एक टेक्निक असता काय आता तुम्ही काय करता गजाला तर काय वर्षात ते गजा गती केला ते इथे इलाज काय यावर सोडो कसो आमची गती करता किंवा पाऊस होतं काय मग आता झाला काय सध्या उकाळी केव्हा येतात पण सडक तांबडी करून देऊचंही नाही. ही माझी एक पद्धत आहे. म्हणा कुठेतरी वाढते नको हे साब बाकी तसं मोठासा काय नाही. मारामारी करून तो नाही तो काय नाही तशी तू घ्यायची गरज नाही आणि करून केली तर वाटेत खुदले आम्ही जमिनी काव्या नाही करू असं एक गमतीचा विषय त्या काय त्या क्षेत्रात भजनी माणूस तर गावतो नाही आणि जाणारे सुद्धा असत. तुमच्याकडे गावले असतील ते माहित नाही की हरिधन नाही जमला काय तुम्ही गायला आपला गाव आहे गावचा किंवा काहीतरी कोकोला किलेच करू का लुटलं कारण काय तुमची कपाळ माती तसो अंतुल्याची मारली ना तसो विषय असू दे.
शकीना धारिष्ट त्याचे तुझे नाम गुणी सदारिष्ट त्याचे तुझे नाम हरी भक्त तो शक्त कामास भारी हरी भक्त तो शक्त जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी
अश्वस्थामा बलिव्यासो हनुमंतोष्ट विभुजगा कुपा परशुराम मत्स्य सप्तैते चिरंजीवी नाम. जे 7 चिरंजीव आहेत त्यातील हनुमंतराय आपले म्हणजे एक चिरंजीव बघा. म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत ते अजरामरच आहेत असे आपले मारुतीराय आहेत. आणि कोण म्हणते अशी शंका वाटता असंख्य झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये वड पिंपळ रुमड म्हणजे आंबो ऑक्सिजन देणे धार्मिक विधीसाठी सुद्धा वापरली जातात. ही पानं म्हणा त्याचं खोड मूळ. मग त्या मारुतीरायाच्या गळ्यामध्ये ती रुईची माळा का जरा सांगा जमलं तर सांगा. त्या निमित्ताने आमच्या सुद्धा अभ्यासामध्ये भर पडेल. बघा समोरच्याकडे सुद्धा काहीतरी आपल्याला माहित नसत तर त्याच्याकडून घेऊचा म्हणजे सगळी सुद्धा पानं फुलं सांगले इतक्या सगळ्या त्याच्या गळ्याची रुईची माळा दिल्याबद्दल मला शंका येतात. ती रुईच्या पानाची का माळा जरा प्रयत्न करा. कसा अधिक बडबडण्यात काय अर्थ नाही. ह्या चालू म्हणजे त्यांनी सुरुवात केली जशा तसं आम्ही त्या उत्तरा दिली. आता पुढे गजर हा त्यांच्याकडे मेन पॉइंट म्हणजे गजर असतो बघा. आणि गजरात ते आता आज तू सगळं का मी कण काढण्यासाठी तो गणाचा विषय सांगलाय ना की तो गण तो उद्या ऐकला असेल. ते लोक म्हणत आहे तो गण तो ऐकला होण्याचा ते कधी काय म्हणतो तो पॉइंट गावलो म्हणजे त्यांची कळ काढण्यात मला तो पॉइंट गावलो म्हणजे मी कळ बरीचशी काढली आहे त्यांची. त्यांना इतक्या कळ काढून थंड राहायचा असतात आणि स्वभाव तो थंड. आम्ही ऐकलंय बातमी ऐकले की ते तसे काय करू शकत नाही. आणि मेन आधी करू तर म्हणजे कारण काय त्यांनी ते आपल्या गळ्यात भगव्या धारण केलेला त्याचं मान म्हणून ना त्याचा राखणार गरजेचा. माझ्यासारख्या माणसाचा गावठी माणसाचा विषय सोडून द्या. आम्ही कशाचे बंधनकारक नाही आहोत. ना सोना ना चांदी फळे सोने आणि रुपये आम्हा मृत्यूके समान. कोणी सांगला तुकाराम महाराजांनी. आणि त्याचंच नाव घेणारे त्या संतांचीच नाव घेणारे हातीत ब्रेसलेट आणि अंगठी. ते तुकाराम महाराज म्हणतात सोने आणि रुपये आम्हा मृत्यूके समान. काय नाही
ती शाळा नसतली काय नसतला या माणसाचं काय खरोखर भरवसो नाही बघा. हे आता कृत त्रेता द्वापार आणि कली 4 युगापैकी हे चौथं युग. चौथं युग किती? 4,32,000 वर्षांचं पूर्ण झाली. किती? 5,125 वर्ष फक्त पूर्ण झाली. म्हणजे 32,000 वर्ष सुद्धा पूर्ण झाली नाही. तर आज काय परिस्थिती आपल्या जगामध्ये चालली आहे. म्हणजे हे पूर्ण युग आधी होईल की न होईल याचा सुद्धा भरोसा नाही. आणि तिथे आपला हा मानव देह, ह्या मानव देहाचा सुद्धा काय भरोसा आहे बघा. एखादा माणूस आजारी पडू दे बघा, बुवा आजारी पडू दे. आता हॅटॅकवर म्हणतात ना खूप चांगले. आता पुढे म्हणतो तो काय वागदेकर भजन करता, संजय पवार भजन करतो रे भजे बघ आम्ही भजन करतो, आम्ही मराठी ह्या सांग होतो ना. तुझे बालवाडीचा मृत्यू झाला आपलो बालवाडी शाळेत काय कोणाचो कोण आपला नाही ह्या जगात. फक्त परमेश्वराचं नाम आपल्याला तारू शकता. माणसाचा तर काय हे खरा नव्हे. कारण काय हो जो महिनोभर आजारी नव्हता त्याची कंडिशन त्याच्यात माहिती असतात. त्याचा महिनोभर त्याच्या अंगात पाणी नाही, साबण नाही, धड अन्न नाही. आणि तो विचारो ज्यावेळी आपल्यातून जाता त्यावेळी का बाहेर खड्यात पाणी गरम करतो, मस्त की आंघोळ घालतो, नाही जाऊन तो मांजर पण हाटतो. काय काय परिस्थिती बघ आपल्या जीवनाची. जिवंत असं कोण कोणा विचारित नाही. तो जाग्याला तर हाल बेकारच होत. पण मेल्यानंतर काय उठा बस. आता भले माझ्यासारखं मेलो म्हणजे मी मराठही नाही मेलो आणि काय होतो त्यांची बायको सांगतली काय काय मा तसं तुम्ही घासभर घ्या आणि जाया बागडेकर बोंग जातात ना तसं खाऊन घ्या. का ते मुंबईकारी पाहुणे वगैरे येतात म्हणत खूप वेळ लागतो लो. तर तुम्ही तसे जेव्हा म्हणजे ते दाबून जेवतले आणि माका जेवण करू घेतले आणि येतले ते येतले लाकडा सुतले. आम्ही आता खुललेत नाही होत. चिचे 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 म्हणा सुरू त्याला पुराड लागलं नाही. अशी लाकडं लोकांनी टाकलेली असली वणकी रे मोठे ते न फुटणारे वणके हाडून डाळतले आणि मग त्या माणसावर ते झोपयतो. काय त्या माणसाची हाल हो न फुटणारे वणके बळी लाकडा नव्हून. पहिली काही गावात पद्धत होती की घरात तुम्हाला एक माणूस मेलो का घरात सुद्धा लाकूड घेऊन जायचा. पण आता नाही, आता कधी पद्धती बंद झाली. ती एकत्रच लाकडात पद्धत. त्यामुळे अशी लाकडं असतात की ती केव्हाच कोणा म्हणजे कंटाळ नाही. संजय पवार व सोडा ह्याच्यापेक्षा जरी दांडगट माणूस येलो त्याचा सुद्धा ती पुराणी फुटत नाही. अशी लाकडा बाजू टाकून दिली असत ना त्याचा ढाम डबके सारण राहतो याचा मोठा आणि त्याच्यावर ठेवतो. आणि मग इथं काही डिझेल सांगत ना काय आता नाही गावाचा त्यामुळे कसं टायर घालतील मुळा काय तरी तो काय करून पेटवतोय. म्हणजे ही त्या मानव देवाचे हाल आलं. म्हणून कुठेतरी त्या परमेश्वराचं नामस्मरण आणि पुढे काळात गरजच आहे. आता स्त्री असो पुरुष असो लहान असो थोर असो सर्वांना ह्या नामस्मरणाची गरज आहे. मी देऊ काय नको मी कुठे तिथे बघा ठिकाण हा आपला विषय नसता. नाही घंटी नाही पटन ती काही एक नाही त्या मना वाटत बोलायचा पण त्याला जुळा बघा कडेच न पेट घालून जाऊन जागा करू. आता हे ऐकू जा म्हणून अमेरिका बरोबर काढता सोडून काय ना संजय पवार कुठे राहता बरोबर तुझ्या घराकडे येऊ शकतं. म्हणजे एवढा करेक्ट झाला. त्यामुळे आता काय मोठं अभ्यास कुठे करत नाही. पुढे ए ठेवायचं आणि पुढ्याचा बारी सुद्धा असे होतले ए वर चलतले बारी काय करून याची गरज नाही ना. तो उडायचो आणि आता मी आता प्रश्न घातले म्हणजे प्रश्न असो नाही तो माहितीसाठी की तो आता तरी शोधतो यायला विचारतो हिरवीची पाण्याची माळ बघ का फक्त या पत्न नाही किशात कागदात ते म्हणता पत्न नाही किंवा एखाद्या भुईत जाऊन भूमीत खाली लावलं तिथं भेटतो नेट पत्न नाही. तशी कधी जागा करूची ना आणि तुम्ही तर करू शकता. त्याच्या आता मुंबई घेतला जागा तर काय करा वर बिल्डिंग वर बांधण्यापेक्षा ना भुजीच्या खाली जाऊ गावात तितक्या खाली जायचा आणि तिथे इंटरनेट जाता नाही बघता नाही असं जाऊन राहा काय असू दे. आता तो लग्नाचा मगाशी विषय घेऊन सांगतो. खरोखर 30-40 वर्षाचा मनुष्य म्हणजे लग्न वगैरे जुळा नाही पण एक निष्ठा त्याची मारुती रायावर होती. बरे तो पांडुरंगात तो काय वार असू दे सोमवार शंकराचा वार असू दे
त्याचा देवी काय असायचा? शरण शरण हनुमंता शरण शरण आणि खरोखर एक दिवशी त्याला मारुतीराया प्रसन्न झाले आणि सांगतायत, वत्ता तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे, तुला काय हवं तो वर माग. त्यावेळी तो 40 वर्ष लग्न झालेला मनुष्य काय म्हणतो, देवा तुम्ही जर एवढं माझ्यावर प्रसन्न झालात तर काय करा, माझं लग्न होत नाही, त्यामुळे कुठेतरी एक मुलगी बघा आणि माझं लग्न करून द्या. मारुतीराया म्हणतात, अरे मी तर बाल ब्रह्मचारी आणि तुझं लग्न कसं काय करून देऊ. तर तो पुन्हा म्हणतो की ज्यावेळी द्रोणागिरी पर्वत तुम्ही ज्या अर्थी उचलून आणलात त्या भक्तासाठी, त्या अर्थी तुम्ही माझ्यासाठी सुद्धा तुमचा वसिला असू शकतो. त्यावेळी त्यांनी काय केलं बघा, त्या मारुतीरायाने चिठ्ठी लिहिली आणि ही देऊन श्री रामचंद्रांजवळ दे. त्यांनी चिठ्ठी घेतली आणि प्रभू रामाजवळ गेला आणि त्या रामचंद्रांजवळ ती चिठ्ठी दिली. रामचंद्रांनी वाचून पाहिली, मारुतीरायाची चिठ्ठी आहे की हा माझा निश्चिम भक्त आहे, ह्याचं लग्न करायचं आहे. प्रभू रामचंद्राने त्याला तथास्तु म्हटलं आणि त्याचं ते लग्न लावून दिलं. कालांतराने त्याची बायको गायब झाली. व कुठे गेली काय माहित. तो कंटाळला आणि प्रभू रामचंद्राच्या मंदिरात गेला आणि प्रभू रामचंद्रांना नमस्कार करतो आणि सांगतो, प्रभू रामचंद्रांनो तुम्ही माझं लग्न लावून दिलं, पण आता ती बायको माझी कुठे गायब आहे. तिथे मारुती खाली बसलो होतो, झाल्या ठाडकन कान सुरात मारून दिला. अरे हो, त्याची बाय जेव्हा हरवली तेव्हा मी आणून दिलंय, त्याच्या घरी तू ते काय सोडून सांगतोस. म्हणजे इतकं विषय इतकं दाखवत परिस्थिती कशी काळाची चालली ती, म्हणजे कोण तुमचं काम कोणाकडे देऊ का ह्याचा सुद्धा खूप महत्व आहे. भारूच्या आणून देऊ शकता, पण तो ब्रह्मचर्य देऊ शकता असं विषय आहे. आणि लिहा ना लक्षात नव्हता असे माणूस बरं कसा. अशा माणसांका उगीच बोलायचो ना, आपल्या खूप जीवावर येतो. आम्ही पारी रंगा म्हणून आम्ही बोलतो, पण नंतर ना घराला जायचं म्हणजे असं काही ठरलं नव्हतं. काय त्या संदीप पवार एवढं चांगलं माणूस आणि म्हणजे टाटा बिर्ला रेसवा फेल सगळे सात तो श्रीमंत माणूस आहे का, भांडणा गेला ना एवढा मोठा सोना घेऊन येता, यांना भीती सुद्धा वाटत नाही जीवाची. कोण येत आणि शुभ वाटेक लागत काय सगळं काय बेकार बाबा. आता हे का बंद करा, म्हणजे माझ्या हाती साधे राहा. पोलिसांना तुझ्याकडे किती पैसे असत तुला काय गरज नाही, बँक अकाउंट कोणी विचारतो ना काय नाही, काय गरज आहे ना. इथे फक्त विचारत काहीतरी काय बघ तुकारामानं काय म्हटल्या, एकनाथांनी काय म्हटल्या, संत वाङ्मयामध्ये ते देवांचं काहीतरी विचारेल. पण तुमच्याकडे पैसे किती होत, घड्याळ कसला, म्हणजे घड्याळ आता हे प्रकार बंद झाले. तू मोबाईलच्या पासून हे खूप जुने आहेत काळातले माणूस दिसता मला. कसं आमच्या हातात घड्याळ नाही, अंगठी नाही, काही नाही, लिपस्टिक नसतली, तोंडात किंवा पावडर नाही. असं तर त्याचा कोणा घेता म्हणा काय तर गावठी माणूस आम्ही हो सुधरून सांगता इतकी पटकन हे त्याला किती आवड हा लिपस्टिकची माणसाची आवड सो कळता. मी असो बारीक बारीक बोला ना तुझ्याकडे काय काय सगळं काढू शकतं. काय खरं बोलतो माणूस. तर असू दे, मी रूपाचा भंग घेतो आणि त्याच्याजवळ त्याला बारीक करण्यासाठी चहा देतो. अति वेळ सुद्धा हे हरी बारी ना गजरापर्यंत चालतात. कारण काय एका त्यांच्याकडे गजर गेलो म्हणते स्वतः अति काय करीत राहायची गरज आहे. एक पॉइंट पकडून काय थोडक्यात केला तर पुन्हा माझ्याकडे गजर येणार. म्हणजे अशी बारी पूर्ण होऊ शकतं. कारण काय हे लोक सुद्धा आता म्हणजे अखिरात्र जागरण करण्याची आता कोणती सरास कॅपॅसिटी नसतं. त्यामुळे त्यांना सुद्धा कुठेतरी टायमात 1-2 वाजले ना काही लोक ऑटोमॅटिक घरात जातात. काही बोलची पद्धत कशी आहे बघलं
तुझ्या गेल्या टायमा सगळा पब्लिक नाहीसा आला तो गजरत बरोबर नाही तो असा आला होता तसं होता म्हणजे निमित्त म्हणजे लोक त्या टायमात तो टाइमच झालेला होता त्यांना माहिती नाही की आपला झोपण्यासाठी खूप आयुष्य असे पाय सोडून बसतो की झोपत गावताला कायमस्वरूपी ही फक्त जाग्यावर राहण्याची वेळ अजून लक्षात येणार नाही तुझ्या सुद्धा तसंच आयुष्य होईल तुला सुद्धा जरी भजन केलं सगळ्या केलं तुला अजून माहित नाही की झोपा आपण खूप दिवस होत कायम झोपा गावताला कसं पाय सोडशील तसो त्या जाग्याला भया ही जागे राहण्यासाठी ती वेळ आई त्याचं नामस्मरण करीत जागेवर माका सुद्धा काही त्रास हा पण मी काय करतोय शाप बारी बंद करून नाही म्हणजे मध्ये असं काय की वाटलं की बारी बंद करायची पण नाही त्याची इच्छाच नाही तू येत राहावं मग काय 10 इथं कुठले 4च घ्यायचे आपण काही जमा करायचं पण जागे राहता ना झोपत असताना त्या मागच्या बेडात मस्त एक पाय सोडून झोपला असते तो झोपायला जाईना झोपायची ही वेळच नाही अजून 10-15 वर्ष 20 वर्ष अजून घ्यायला कोण कोण असत ना त्यांना टप दी ते म्हणलंय फायदा होतले त्यामुळे मला ते जीवन ठेवलं आणि मी काही गोष्टी सांगतो आमचे अभिषेक शिरसाट खरोखर मला एक लोक समजले काय त्या बिचारांची परिस्थिती अशी आहे तसे काय होता होणार नाही अभिषेक शिरसाट चांगले होणार आणि ते भजन सुद्धा करणार ही काय ही ज्योतिषी होईल त्याच्यावर श्रद्धा माझी आणि ते सुद्धा भजनी बुवा कारण नामस्मरण तुमचा स्वतःची वाईट काय आता जरी मी बोललोय की तुमचा काय वाईट घडाचा असला तर मी सांगते नको बाबा ही आपल्याकडे वृत्ती आहे म्हणून आम्ही कुठेतरी तरुण जातो आणि तरुणाची किंवा वगैरे बुवा म्हणतात नाव हा ती सगळी त्याच्या वृत्ती खराब नाही मनात काहीच नाही कोणी किती सांगायचा एक असं बुवा भेटलो एका ठिकाणी बारी होती बारी आमची तो बुवा इल्लो ते कसं बारीक ठेवलं होतं थोडे दिवसासाठी तुला मला आयडिया सांगलो असं असं करू का बाबरे नमस्कार तुला करून जमतं तू कर मी असल्या विषयाने काही येऊ शकत नाही कसं भले आमका तरी ठेवलेली बाजू पण आमका पण बाजू ठेवत नाही काय संबंध येत नाही ना आणि बाजू ठेवून बघल्यानी तरी पब्लिक असं हा की वागदेकर बुवा होय सरळ पब्लिकच काय करतात की आयोजकच म्हणतो की वागदेकर बुवा तू नाही बसत वागदेकर होणार तू रद्द चल म्हणजे असं विषय चालले आपण आमका बाकी आता मी घेणार नाही तो विषय नंतर तो पण तो भारी येतच बुवानी किती जर काय त्या कोणी काय वागदेकर बुवा बारी करून द्यायची नाही बघा ऑटोमॅटिक बसायलाच लागतं आता तुमचा विषय आला का कसो ह्यांच्यानी माझी ही पहिलीच बारी ते म्हणतात की अनुभव काय नाही अनुभव गावल्यानंतर काय तर बघित पण ह्यांनी बरेचसे माझे कॅसेट हिरो कॅसेट म्हणा काय काय ऐकलेला त्यामुळे त्यांना सगळं माहिती आहे की काय बोहा की आपण अधिक काय चाळवा करायची नाही बडबडायचं फक्त बडबडायचं काहीतरी बोला बाहेर तुम्ही म्हणतास काय पवार बुवा बोलले नाही म्हणून ते बोलतात नाही मी त्यांना धपका आहे म्हणून ते बोलतात भीतीस्तव बोलतात ते क्रम तात्या कसे आज बोलतात आज बोललेलं उद्या ते बोलत नाही उद्या आता विनोबा दुसरं काय म्हणजे धमकी नुसती धमकी धमकी क्रम तात्यांचं ऐकलं ना पोकळ धमकी काही नाही पण ते शेवटी इराणमध्ये तर दुसरं बरोबर आपकाळले आणि कांगा 10-15 वर्षाचा सुरू लागात म्हणजे हो आर्थिक मंदी येऊ शकतो ना विषय काय आणि आम्ही हसन घालवणे उपयोग नाही लोक काळच बेकार आहे ह्या जर लवकर नाही आटपलं ना तर त्याची झळा आमका सुद्धा भयंकर भोगतली बघा कारण का ते तिथे काहीतरी गडबड करतील तर अधिक त्या सगळा बंदच होईल कारण का आम्ही सुद्धा त्या एकामेकाच्या एकामेका अवलंबून असतं कसा आता वागदेकर बुवा प्रयोग म्हणून काय बारी होऊ शकत नाही संजय पवार बुवा सुद्धा होईल म्हणजे हे सगळे लोक जिवंत राहायचे अशी गावाकडे मागणी करत असते काय कोणाचा वाईट होऊन आपला बरा होतला म्हणजे ही आपली वृत्ती आहे बाकी तुम्हाला काय आता काहीतरी बोलतो ते 100% ह्या असा जरा तसा आला काहीतरी वेळावाकडा करू फायदे नाही तर पर्याय ना पैसे घेतलेले असू दे आणि हे आमच्या पैसे जास्त घेतात ना मुंबईचं सांगतो जाईल ना तरी गावातले असते मुंबई तो बॅच ठरवला बॅच आहे बोका मुंबई आणखी 5,000 आणखी जादा सांगते कसे म्हणजे मुंबईत नसतो हे आधी 4 दिवस येऊन ना मस्त की आराम केली असते ही सगळी गोष्टी करून घ्यायची आता मध्ये जगात झालं म्हणजे आमच्या ह्याच्या सहवासातलीच व्यक्ती म्हणजे असेच जमा करतात चला बा मुंबईतून बोयलो तसा मोठासा काय नसतं ह्या मुंबईवर काय करणार काय मुंबई केली कोणी ह्या जागण्याची मुंबई नव्हती मुंबईत तर खरी गिरणी कामगारांची आणि कोळी लोकांचीच मुंबई आज तिथे परिस्थिती नाही हा दत्ता सामान गेले गिरणी कामगार गेलो हळूहळू मराठी समजी जातात त्या मुंबईतून आणि हे म्हणतात असं काय लोक रुपये तसं काय लोक कायदे सगळे धाब्यावर बसले कायद्यात कोणी जाणार नाही चला उलट चाललेला परिस्थिती कशी या कलियुगा किती तू जरी चांगल्या बघलं वाईट लोक काही घालतले
आणि तू वाईट बघत राहू जेवढा पब्लिक ऑटोमॅटिक जमा जाताला म्हणा मी काय करतो जितकी चिडेपणा करू गावची तुझ्या मी आज वाईट वागलोय तुझी नाट कशी म्हणतो ह्याच्या पाठी गेलोय ना ह्या सगळा पब्लिक माझ्या बाजूला फक्त बायका आपली होती तर कशा बघायचे का त्यांनी त्याची कळ काढतात बाकीचे सगळे ना माझ्या बाजूला अजून मोड घेऊन येत म्हणजे एवढं कलाकार आहात लोके कोणाच्या भजनात जे व्यक्ती आहेत दिगंबर त्याला सुद्धा आनंद होईल की वागडे करताना एक नंबर करता हे तर तुमचा मित्र असतात पण भजनाचे जे शौकीन असतात ते म्हणते खरोखर वागडेकर व्हायचा बरा करता म्हणजे अशी आज परिस्थिती आहे वाईट विचार करायचा पण आम्ही तसा करू शकत नाही काय बंधन आपण हॅक बंधन बाहेर गावात तसं काही करू घेतात असू दे रूपात खरी मी एवढा बोलण्याची गरज नाही त्यांच्या बारी सुरुवातच त्यांच्याकडे असल्यामुळे मी काही एक पॉइंट त्यांच्याजवळ ठेवले की बारी पुढे कला होईल म्हणून आता त्यांनी एक अभ्यास करतो की गमिनी कवा बारी कवा पुढे कशी करायची गजर माझ्याकडे येतो लो त्या उगाच काहीतरी भरभरून वगैरे काय उपयोग असो ना मी काय बोलायचंच नाही असं समजा तुम्ही एक शब्द बोलू नका त्या शालीचा पवित्र राखा असा माझा म्हणणं उगा काय म्हणतात तो धुडो मारून आपल्या अंगाची वाट लावून घ्यायची नाही मुकुट मनोहर रूप सुंदर मुकुट मनोहर रूप सुंदर